नमस्कार, CIP न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. या ठिकाणी कारवाई केली होती. पुन्हा आज या ठिकाणी कारवाई करण्याकरिता अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अंबरनाथ नगरपालिकेची ह्या ठिकाणी जुनी भिंत आहे. या भिंतीलाच लागून सर्व हातगाडीवाले टपरीवाले असतात. तरी काही नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जुनी भिंत काढून या ठिकाणी नवीन भिंत आहे तयार. जर जुनी भिंत काढली तर या ठिकाणी कोणीच लावणार नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे. ही बघा अशी जुनी भिंत आहे. हॉस्पिटल जवळ आहे ना. हां, हॉस्पिटल जवळ आहे. बरोबर माझी पण काही लाभ आहे का? बरोबर. माझी पण काय कारवाई करत नाही. आणि त्याशी एक कोणी माणूस म्हणाला की नगरपालिके स्टेशनपासून एवढं अंतरावर पाहिजे, 250 मीटर अंतरावर पाहिजे. हां, ठीक आहे, बागडी गेली 250 मीटर अंतरावर नाही का? बागडी गेली का तोडत नाही? बरोबर. झाडं छायासला का तोडतात? या हे लोक कारवाई करते म्हणून तोडतात ना. पण ह्या मार्केटमध्ये झटवू शकत मार्केटमध्ये. तुमचं म्हणणं आहे की सर सर्व ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. सर्वच्या कारवाई करा. मग सर्व ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. या मार्केटमध्ये झटवू शकत नाही. मार्केटला झटवू शकत नाही तुम्ही अजिबात. बाजार बंद करा ना. मार्केटने गेली समोरची बाजार का बंद करायची आहे? कडे समोरचा बाजार बंद करा. समोरचा बाजार बंद करा. आठवडी बाजार बंद करा. माझा मग तुम्ही जाऊन साहेबांना सांगा आठवडी बाजार बंद करा आणि मार्केट पण बंद करा. भाजी मार्केट बंद करा. तुम्ही जाऊन साहेबांना सांगा भाजी मार्केट का बंद करत नाही? बाकी लोग खाए तो कैसा चलेगा? माझा विरोध नाही. आपके अध्यक्ष म्हणजे हमारे भी यूनियन के अध्यक्ष हे भाजी मार्केट काय तोडत नाहीत. भाजी मार्केट पण तोडा. फक्त हेच काय करू नका. भाजी मार्केट पण तोडा. अंबरनाथ नगरपालिकेची दरवर्षी नालेसफाई या नाल्यामध्ये होत असते. आता हा पूर्ण पोकलंडच्या सहाय्याने नाला साफ केला आहे, परंतु नाल्याचा पूर्ण ढीग हा पूर्ण रेल्वे रुळाच्या बाजूलाच मांडलेला आहे आणि हा पुन्हा पाऊस आल्यावर हाच कचरा नाल्यातून जातो. अशा प्रकारे पूर्ण पोकलंडच्या सहाय्याने नालेसफाई चालू आहे. हा बघा कचरा पूर्ण साईडलाच टाकला जात आहे, उचलला जात नाही. मग रेल्वेवाले उचलणार का हा कचरा? हा पूर्ण बघा पूर्ण भरलेला आहे आणि पोकलंडच्या साहाय्याने साफ करत आहे, परंतु हा कचरा पूर्ण रेल्वेच्या कडेला लोटला जातो, उचलून घेऊन जात नाही. अंबरनाथच्या बी कॅबिन रोड या ठिकाणी नाल्या सफाई चालू आहे. या अगोदर रेल्वेवाल्यांनी पण असाच पूर्ण काढून ठेवलेला आहे आणि पुन्हा तो पावसाळ्यात पूर्ण गटारीत जमा होणार आहे. असं दरवर्षी होत आहे. तसंच ठेवणार आहे का काय करणार आहे? साईडला लावलं पण ते पावसाळ्यात पाणी येईल ना. पाण्यात पाऊस पूर्ण वाहून पूर्ण गटारीत येणार. काय सांगितलं? कोणी सांगितलं असं करायला? का साहेबांनी सांगितलं का साईडच ठेवा? उचलणार कधी? गाडी उचलल्यावर ते बाहेर काढायला लागेल. मग